नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. तर हा होता माझा इंदोरमधला दुसरा दिवस आणि लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी जाणार होते आज कुठेतरी खास ठिकाणी जिथे जाण्याची माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. सो माझ्या 2 मीटिंग होत्या ॲक्च्युली, पण एक कॅन्सल झाली. मग मी एकच मीटिंग कंप्लीट केली आणि तिथून मी निघाले थेट उज्जैनला महाकालचं दर्शन घेण्यासाठी. जातानाच थोडंसं डोक्यात प्लॅन होता की आपण जाऊ शकतो, पण फिजिबल होईल की नाही वाटत नव्हतं, कारण मीटिंग्स भरपूर लाईंड अप होत्या. पण अनफॉर्च्युनेटली माहीत नाही, एक मीटिंग कॅन्सल झाली आणि मी पोचले महाकालचं दर्शन घेण्यासाठी. तिथे फारसं शूट अलाउड नव्हतं, मोबाईल काउंटरलाच तुम्हाला द्यावा लागतो, सबमिट करायला लागतो. सो हे छोटंसं फुटेज मी घेतलं आणि तिथून नंतर मी निघाले कालभैरव दर्शनासाठी. महाकालचं दर्शन अत्यंत सुंदर आणि शांततेत झालं, म्हणजे 5 मिनिटात दर्शन झालं आणि मला खूप वेळ तिथे उभंही राहता आलं, देवासमोर देवाच्या पाया पडता आल्या व्यवस्थित मनापासून. सो मला खरंच खूप आनंद होत होता. त्यानंतर मी कालभैरवला पोहोचले. कालभैरवला बाहेर अजिबातच गर्दी वाटत नव्हती, पण त्या मानाने आतमध्ये खूप जास्त गर्दी होती, उभं राहायलाही जागा नव्हती. सो जर तुम्ही येत असाल तर थोडासा तो टायमिंगचा विचार करून तुम्ही दोन्ही दर्शन घेऊ शकता. त्याच्यानंतर कालभैरव मंदिराच्या समोरच हे एकमुखी दत्तांचं मंदिर आहे, तिथे देखील मी दर्शन घेतलं आणि असा छान माझा दिवस संपवून मी रिटर्न यायला निघाले इंदोरला, कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी इंदोरवरून भोपाळला जायचं होतं कामासाठीच. खरं तर इथून निघण्याची इच्छा होत नव्हती, पण काम होतं दुसऱ्या दिवशी, सो निघावं लागणार होतं. पण खरंच खूप छान दिवस गेला माझा. खूप समाधान वाटत होतं, खूप दमायला पण झालेलं, पण मनात जे समाधान होतं एक गोष्ट कंप्लीट केल्याचं ते एक वेगळंच होतं. आणि सकाळी पहाटे मी निघाले भोपाळसाठी. तर आता आपण तिथे काय मजा करतो ते बघण्यासाठी स्टे ट्यून, टेक केअर, बाय.